नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण अंगणवाडी सेविकाताई तसेच मदतनीसताई यांचे मानधन तसेच प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबद्दलचा एक अत्यंत महत्त्वाचा जी.आर. आपण पाहणार आहोत। नेमकी जी.आर. शासन निर्णय हा काय आहे तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण जी.आर. आपण जाणून घेऊयात। अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की जे काही आपल्या अंगणवाडी सेविकाताई असणार आहेत किंवा अंगणवाडी मदतनीसताई असणार आहे यांचे मानधन तसेच त्यांचा जो काही प्रोत्साहन भत्ता आहे तो अदा करण्यासाठी हा जो काही आहे तो शासन निर्णय हा आला आहे। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग त्यातर्फे हा जी.आर. शासन निर्णय आला आहे। आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता की एकात्मिक बालविकास सेवा योजना 2024 प्रत क्रमांक 60 का 6 असा आहे। त्याचबरोबर आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता की दिनांक 29 नोव्हेंबर 2024 म्हणजे की आत्ताचा आलेला नवीन जी.आर. आहे आणि लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचवित आहे। चला तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता आपण संपूर्ण जी.आर. शासन निर्णय हा जाणून घेऊयात। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची मी लिंक ही दिली आहे। तेथून तुम्ही हा जो काही जी.आर. आहे शासन निर्णय आहे याबद्दलची PDF ही डाउनलोड करू शकता। चला तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता आपण संपूर्ण जी.आर. जाणून घेऊया। सर्वप्रथम आपण संदर्भ पाहूयात। यामध्ये सर्वात पहिला जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक एकात्मिक बालविकास 2024 प्रत क्रमांक 131 का 6 दिनांक 4/10/2024 असा आहे। त्यानंतरचा दुसरा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक A22 2024 प्रत क्रमांक 60 का 6 दिनांक 8/4/2024 तसेच दिनांक 7/5/2024 तसेच दिनांक 27/5/2024 त्यानंतर 21/6/2024 तसेच दिनांक 1/8/2024 तसेच 28/8/2024 दिनांक 26/9/2024 तसेच त्यानंतर 28/8/2024 दिनांक 26/9/2024 दिनांक 24/10/2024 व दिनांक 22/11/2024 असा हा दुसऱ्या क्रमांकाचा जो काही आहे तो संदर्भ आहे। मित्रांनो, या शासन निर्णयासाठीचा जो काही संदर्भ होता मागील तो सर्व आता आपण पाहिला आहे। चला तर शासन निर्णय आता आपण जाणून घेऊयात। शासन निर्णय आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते। केंद्र शासनाकडून विविध कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता अप्पर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 2 जून 2017 रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तसेच सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी व सेविका व तसेच अंगणवाडी मदतनीस यांचे माहे नोव्हेंबर 2024 या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक 1 मधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टामध्ये रकाना क्रमांक 2 मध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक 4 मध्ये दर्शविल्यानुसार एकूण रुपये 238.98 कोटी एवढा निधी वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की सदर शासन निर्णयान्वये जे काही आपल्या अंगणवाडी सेविकाताई असणार आहेत किंवा अंगणवाडी मदतनीसताई असणार आहेत यांचे जे काही आपले माहे नोव्हेंबर 2024 या महिन्याचे जे काही मानधन तसेच प्रोत्साहन भत्ता जो काही असणार आहे हे अदा करण्याकरिता एकूण जो काही निधी आहे तो म्हणजे की 238.98 कोटी एवढा जो काही निधी आहे तो वितरित व खर्च करण्यास मान्यताही देण्यात आलेली आहे। म्हणजेच यावरून आपल्याला हे कळत आहे की जे काही आपले नोव्हेंबर महिन्याचे जे काही पेमेंट किंवा मानधन जे काही असणार आहे त्याचबरोबर प्रोत्साहन भत्ताही जो काही असणार आहे तो लवकरात लवकर अंगणवाडी सेविकाताईंना हा मिळणार आहे। चला तर याबद्दलची आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात। खालील संपूर्ण तक्ता आपण समजून घेऊयात।
चला तर मित्रांनो, आपण सर्वप्रथम लेखाशीर्ष पाहूयात। यामध्ये सर्वात पहिले जे काही लेखाशीर्ष आहे ते म्हणजे की 2236 पोषण आहार तसेच 02 पोषक आहार व पेय यांचे वितरण। त्यानंतर 101 विशेष पोषण आहार कार्यक्रम, 0801 एकात्मिक बालविकास सेवा योजना सर्वसाधारण खर्च, यामध्ये केंद्र हिस्सा 60%, 2236 19 909 02 मजुरी यासाठी जी काही आपली विद्यमान तरतूद जी काही आहे सन 2024 ते 25 मधील या लेखा शिक्षकांसाठी ती म्हणजे की 493,95,50,000 एवढी जी काही आहे ती अर्थसंकल्पित आहे। आणि यापूर्वी वितरित केला गेलेला जो काही निधी आहे तो म्हणजे की 328,80,00,000 एवढा जो काही निधी आहे तो यापूर्वी वितरित केला गेलेला आहे। आणि या आदेशान्वये जो काही वितरित करावयाचा जो काही निधी आहे तो म्हणजे की 41,66,00,000 एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे वितरित केला जाणार आहे। चला तर यानंतरचे लेखाशीर्ष आपण पाहूयात। 0802 एकात्मिक बालविकास सेवा योजना राज्य हिस्सा 40%, 2236 1918 02 मजुरी यामधील जी काही विद्यमान तरतूद जी काही आहे सन 2024 ते 25 मधील ती म्हणजे की 329,30,30,000 एवढा जो काही निधी आहे तो अर्थसंकल्पित आहे। आणि यापूर्वी वितरित केला गेलेला जो काही निधी आहे तो म्हणजे की 219,20,20,00,000 एवढा जो काही निधी आहे तो यापूर्वी वितरित केला गेलेला आहे। आणि या शासन निर्णयाद्वारे जो काही वितरित करावयाचा निधी आहे तो म्हणजे की 27,77,00,000 एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे वितरित केला जाणार आहे। यानंतरचे जे काही लेखाशीर्ष आहे ते म्हणजे की 0805 अंगणवाडी सेवा अतिरिक्त राज्य हिस्सा 100%, 2236 1945 02 मजुरी यासाठी जी काही एकूण विद्यमान तरतूद जी काही आहे या लेखाशीर्षासाठी ती म्हणजे की 1,101,69,04,000 एवढा जो काही निधी आहे तो अर्थसंकल्पित आहे। आणि यापैकी जो काही वितरित केले गेलेला जो काही निधी आहे यापूर्वी तो म्हणजे की 828,98,00,000 एवढा जो काही निधी आहे तो यापूर्वी वितरित केला गेलेला आहे। आणि या शासन निर्णयाद्वारे जो काही वितरित करावयाचा निधी आहे तो म्हणजे की 169,55,00,000 एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे वितरित केले जाणार आहे। आणि अशी जी काही एकूण सर्व लेखाशीर्षांची मिळून जी काही एकूण रक्कम होणार आहे 2024 ते 25 मधील विद्यमान तरतूद ती म्हणजे की 1,924,94,87,000 एवढा जो काही निधी आहे तो अर्थसंकल्पित आहे। आणि यापूर्वी त्यापैकी जो काही वितरित केला गेलेला जो काही निधी आहे तो म्हणजे की 1,376,98,00,000 एवढा जो काही निधी आहे तो यापूर्वी वितरित केला गेलेला आहे। आणि या शासन निर्णयाद्वारे जो काही एकूण वितरित करावयाचा निधी आहे तो म्हणजे की 238,98,00,000 एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे वितरित केला जाणार आहे। आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वरील प्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेला निधी विहित पद्धतीने खर्च करण्याची कारवाई करावी। सदर शासन निर्णय वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक 304/6 दिनांक 30/10/2024 अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे। तसेच सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक 2024/11/1135206730 असा आहे। म्हणजेच की मित्रांनो, जर का तुम्हाला जो काही GR आहे तो जर का डाउनलोड करायचा असेल तर तुम्ही किंवा क्रॉस चेक जर का करायचा असेल तर तुम्ही आपली जी काही महाराष्ट्र शासनाची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावर जाऊन तुम्ही डायरेक्टली डाउनलोड करू शकता। करायला जमला नाही तरी काही हरकत नाही। व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही याबद्दलची PDF डाउनलोड करू शकता। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला जो काही GR शासन निर्णय आहे सर्व समजलाच असेल। आणि असं जर का नवीन अपडेटेड GR जर का तुम्हाला हवे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड GR घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।